नमस्कार मैत्रिणींनो, @आरतीज किचन 27 चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण ही जी पनीरची भाजी बनवणार आहे ना, ती जर तुम्ही पाहुण्यांना दिली तर ते ओळखू शकणार नाही की घरी बनवली आहे की हॉटेलमधून आणलेली आहे। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। त्याच्यासाठी मी इथं 15-20 काजू घेतलेले आहेत आणि 7-8-10 लाल बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत। त्याचं प्रमाण तुम्ही वाढून घेऊ शकता। आता आपण ते गरम पाण्यामध्ये भिजत घालूया किंवा तुम्ही एक 5-10 मिनटं कुकरला किंवा पातेल्यात जर लावलं तर 5-10 मिनटं त्यांना उकळून घेऊ शकता। आता मी इथं एका पॅनमध्ये तेल टाकले, तेल थोडं जास्त घ्या। आता इथं मी पनीरचे तुकडे घेतले, साधारण अर्धा किलो पनीर असेल हे। याचे मी तुकडे असे मोठे मोठे केलेले आहे, तुम्ही अजून मोठे केले किंवा ट्रायंगल केले तरीही चालेल। एक मोठा चमचा भरून मी बटर टाकलेलं आहे। तेल टाकल्यामुळे आपलं बटर काही करपणार नाही आहे। हे जर पातळ बटर असतं तर 2 चमचे तर भरले असते। तर आता मी त्याच्यामध्ये हे पनीरचे तुकडे टाकूया आणि त्यांना आपल्याला फक्त 1 मिनिटभर शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे। पाहू शकता त्याला छान कलर येऊन जातो लगेचच। साधारण अर्धा मिनटं झाल्यानंतर त्याच्यावर वरतून आपण मीठ स्प्रिंकल करूया आणि थोडंसं लाल तिखट करूया स्प्रिंकल। त्याच्यामुळे काय होईल, कलर थोडासा पनीरला वेगळा असा कलर येऊन जाईल, बाकी काही नाही। आता वेळ न घालवता लगेच आपण हे पनीर काढून घेऊया, नाहीतर ते कडक होतं। आणि जर तुम्ही पाण्यात हे तळलेलं पनीर पाण्यात जरी टाकून ठेवलं तरी चालेल सॉफ्ट राहण्यासाठी, किंवा आपण छान बटरमध्ये परतलेले आहे नाही ठेवलं तरी काहीच हरकत नाही आहे। आता हे जे तेल आहे त्याच्यामध्ये आपण थोडेसे खडे गरम मसाले, म्हणजे मी इथं दालचिनी, लवंग आणि शहाजिरं घेतले आणि 2 वेलची घेतलेल्या आहेत अख्ख्या। तर आता याला थोडंसं परतून घ्या आणि लगेच त्याच्यामध्ये आपल्याला इथं मी 3 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत, बारीक चिरलेले आहेत ते कांदे। आता कांद्याला मात्र आपल्याला छानपैकी डार्क गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचे। इथं कंजूसी अजिबात करू नका, कारण ह्या कांद्यावर डिपेंड आहे तुमच्या भाजीच्या चवीचं। ठीक आहे, आपल्याला छान गोल्डन ब्राऊन कलर येऊन द्यायचा आहे। पाहू शकता बरीच त्याला कसा कलर करतो त्या टाईप इथं कांदा मी परतून घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकूया। ही पेस्ट मी घरीच बनवलेली आहे, याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते। 15 दिवस या पेस्टला काहीही होत नाही, काहीही प्रिझर्वेटिव्ह न टाकतासुद्धा राहू शकते। आता कांदा आणि आलं लसूण पेस्ट छान परतून झालेली आहे। त्याच्यामध्ये मी आता 2 टोमॅटोची प्युरी टाकणार आहे। फक्त टोमॅटो कच्चे घेऊन मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे, त्यांना शिजवून उकडून वगैरे काही घेतलेले नाही आहे। ठीक आहे, आता लवकर प्युरी शिजण्यासाठी मी त्याच्यात संपूर्ण भाजीला लागेल तेवढं मीठ टाकलेलं आहे। आता टोमॅटोच्या प्युरीलासुद्धा आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। इथं मसाल्यावरच तुमची भाजीची चव डिपेंड असते, म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगते मसाले छान परतून घ्या। म्हणून मी झाकण ठेवते। तो मसाला होईपर्यंत इथं जे काजू आणि मिरची आपण भिजत घातलं होतं ते आपण बारीक पेस्ट करून घेऊया। ह्याच पाण्याचा मी वापर करते आणि हे पाणीसुद्धा ओतून देऊ नका, नंतर आपण भाजीमध्ये ते टाकूया। पहा एकदम गंधासारखी त्याची मी पेस्ट केलेली आहे, एकदम बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। आता त्याच्यामध्ये मी इथे 1 चमचा दही घातले, तुम्ही अजून 2 चमचे वगैरे घेतले तरी काहीच हरकत नाही आहे। ताजं दही असेल तर 2 चमचे तर नक्की घ्या। त्याला पल्स मोडवर फिरवून घ्या, जास्त वेळ काही फिरवू नका, नाही तर त्याचं लोणी होऊन जाईल। आता आपल्या इकडं कांदा, टोमॅटो आणि आलं लसूण पेस्ट छान परतली आहे, छान त्याला तेल सुटलं आहे। आता काय करायचं, हे जे आपण वाटण वाटलेलं आहे म्हणजे काजू, मिरची आणि दह्याचं ते वाटण टाकूया। आता ह्या वाटणाला पण आपल्याला परतून घ्यायचे, पण इथं गॅस तुम्ही एकदम स्लो ठेवायचा आहे, कारण आपले काजू आहे त्याच्यामध्ये, काजू असल्यामुळे खाली मसाला लागण्याची शक्यता असते। ठीक आहे, हा मसाला छान परतून घ्यायचा आहे। त्याला तेल सुटल्यानंतर, तेल सुटायच्या अगोदर आपण काय करूया, ह्याच्यात काही मसाले टाकूया बेसिक। त्याच्यात मी लाल तिखट टाकले 1 चमचा, हळद पावडर 1 चमचा आणि धने पावडर 1 मोठा चमचा टाकलेला आहे। आता पहिल्या आपण मिरच्या घेतल्या होत्या, पण त्या काय जास्त तिखट नसतात, त्या कलर येण्यासाठी आहेत। तुम्ही इथं दुसरा कलरसुद्धा टाकू शकता भाजीला चांगला कलर येण्यासाठी, पण काही गरज नाही वाटत आहे मला। आता मसाला करपू नये म्हणून मी इथं ते मिक्सरचं भांडं धुवून पाणी ओतलेलं आहे। आता याला तेल सुटेपर्यंत परतू द्या, म्हणजे मसाले करपणार नाही आणि छान मसाला भाजला जाईल। म्हणून मी झाकण ठेवते, 5 ते 7 मिनटं लागतील या गोष्टीला। पहा एकदम गॅस लो होता, छान आपले मसाला परतून झाला आहे। काजू असल्यामुळे तुम्ही पाहू शकता थोडासा तरी मसाला खाली लागतो, म्हणून मध्ये मध्ये तुम्ही त्याला
हलवत राहा, ढवळत राहा. आता तुमच्या भाजीचा किती तुम्हाला थिकनेस हवा आहे त्यानुसार तुम्ही याच्यात पाणी ओतून ह्या भाजीची कन्सिस्टन्सी करू शकता तुम्हाला हवी त्या प्रमाणात. ठीक आहे. आता काही मसाले टाकायचे. त्यात मी इथं कसुरी मेथी घेतलेली आहे 1 चमचा, ही भाजलेली आहे. हातावर थोडीशी क्रश करून टाका. मग आपण 1 चमचा मी इथं गरम मसाला पावडर टाकलेली आहे आणि अर्धा चमचा मिरी पावडर टाकलेली आहे. सगळ्यात शेवटी जेव्हा आपण मिरी पावडर किंवा गरम मसाला टाकतो ना, भाजीला त्याचा वास छान येऊन जातो, म्हणून नेहमी हे शेवटीच टाकत जा. आता हे तळलेले जे पनीर आहे हे आपण आता टाकूया. आता आपल्याला भाजीला काही जास्त वेळ शिजवून घ्यायची नाही आहे. एक 3-4 मिनटात आपली भाजी, 3-4 मिनटं पण नाही, 2-3 मिनटात आपली भाजी रेडी होऊन जाईल. आता याच्यामध्ये मी इथं आपण क्रीम टाकूया. मी ही अमूलची फ्रेश क्रीम टाकत आहे. तुम्ही साई टाकत असेल ना तरी काहीच हरकत नाही. तिला छान फेटून टाका आणि त्याच्यानंतर 2-3 मिनटं भाजी गॅसवर ठेवायची आहे. मी आता फ्रेश क्रीम टाकल्यामुळं फक्त त्या भाजीला संपूर्ण मिक्स करते आहे आणि झाकण ठेवून अगदी काही सेकंद म्हणजे अर्धा मिनटंसुद्धा ठेवत नाही आहे. पहा, लगेच त्याला तेल सुटले. शेवटी कोथिंबीर टाकून लगेच आपण ही भाजी सर्व करू शकता. पहा त्याचा थिकनेस वगैरे कसा आहे. खूप छान भाजी लागते. हॉटेलमधून आणल्यासारखीच भाजी लागते ही. घरी नक्की तुम्ही ट्राय करा. हॉटेलसारखी भाजी होण्यासाठी मी तुम्हाला या रेसिपीमध्ये बऱ्याच साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत, त्या तुम्ही नक्की फॉलो करा. आता इथं कुठलीही हॉटेलसारखी भाजी बनवण्यासाठी बटर आणि क्रीमचा यूज करावाच लागतो. तो केल्या तरच तुमची भाजी हॉटेलसारखी होईल. तेव्हा ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आता मी इथं फुलके बनवले होते, मला वेळ नव्हता म्हणून, पण पराठ्यांबरोबर एकदम अप्रतिम भाजी लागते. माझी मस्त अशी 1 तासात ही थाळी पूर्ण बनवून झाली होती. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.